आणि त्याची मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। भाजप मुख्यालयात कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात देखील झालेली आहे। जेपी नड्डा, अमित शहा, योगी आदित्यनाथ हे या बैठकीसाठी उपस्थित आहेत। तर महाराष्ट्रातनं देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे हे देखील या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आणि बैठकीला आता सुरुवात होतीये। महाराष्ट्रातनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात पोहोचलेले आहेत आणि भाजपमध्ये कोर कमिटीची महत्त्वाची बैठक सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात, संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आहेत। संदीप, काय अधिक अपडेट्स? प्रज्ञा, आत्ताच काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भाजप मुख्यालयामध्ये दाखल झाले आहेत। गेल्या एक तासाभरापासून उत्तर प्रदेश कोर कमिटीची बैठक सुरू होती आणि ती बैठक अजूनही सुरू आहे। ती संपल्यानंतर महाराष्ट्रासंदर्भातली जी बैठक आहे ती सुरू होईल। कोर कमिटीच्या या बैठकीला हे दोनच नेते आहेत आणि जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या बैठकीला असणार आहेत। त्यामुळे जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे त्या संदर्भातली आज महत्त्वाची चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये होऊ शकते आणि महाराष्ट्राची झाल्यानंतर आणखी 2 राज्यांची बैठक होणार आहे आणि मग कदाचित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या निवासस्थानी दाखल होतील। आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला येण्यासाठी रवाना झाले आहेत आणि साधारणतः 9:30-10च्या दरम्यान ते दिल्लीत पोहोचले आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानीच राज ठाकरे हे शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे। त्यानंतर मनसे कदाचित महायुतीमध्ये सहभागी होऊ शकतं। पण आज जी बैठक आहे कोर कमिटीची ती महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल, कारण महाराष्ट्राच्या उर्वरित ज्या जागा आहेत आपल्याला माहिती आहे 28 जागांची यादी अजूनही आलेली नाही। त्यामध्ये मित्रपक्ष आहेत आणि स्वतः भाजप देखील आहे। त्यामुळे त्या जागांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा जी आहे ती नड्डा आणि शहा यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या बैठकीमध्ये होणार आहे। प्रज्ञा, अगदी, आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे जिथे आपण बघतोय की अलायन्स आहे त्या ठिकाणी थोडंसं भाजपनं भूमिका ज्या आहेत त्या अजूनही स्पष्ट केलेल्या नाहीयेत आणि त्यामुळेच आपण बघतोय ही महत्त्वाची बैठक आज होतीये। काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद संदीप या संपूर्ण माहितीसाठी। जेपी नड्डा, अमित शहा, योगी आदित्यनाथ हे बैठकीसाठी उपस्थित आहेत, तर महाराष्ट्रातनं देवेंद्र फडणवीस, बावनकुळे